नमस्कार, जय महाराष्ट्र. आपण पाहताय ग्राउंड झिरो. मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर. ग्राउंड झिरोच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईमधून. मुंबईमध्ये पॉड हॉटेलची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. भारतीय रेल्वेच्या सहकार्यानं ही सेवा मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आलेली आहे. पॉड डिझाईन असलेलं भारतीय रेल्वेचं हे पहिलं रिटायरिंग हॉटेल असणार आहे. भारतीय रेल्वे क्षेत्रातील हा पहिलाच प्रयोग आहे आणि तो बातमी आहे. प्रबळ इच्छाशक्ती आणि काबाड कष्ट करण्याची तयारी असेल तर शिखर गाठण्यासाठी कोणताही शॉर्टकट अवलंबण्याची गरज नसते. अशाच प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर हिंगोलीमधला एक सालगडी यशस्वी उद्योजक बनलाय. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव गावातील संतोष शिंदे आणि त्यांचं कुटुंब काही वर्षांपासून सालगडी म्हणून काम करायचं. नंतर त्यांनी भंगार व्यवसाय सुरू केला, फुलांची शेती केली. या व्यवसायात त्यांना अपयशही आलं. 2009 मध्ये 10 शेतकऱ्यांना घेऊन रोपवाटिकेला त्यांनी सुरुवात केली. ही सुरुवात 1 गुंठे शेतीपासून केली. 11 वर्षांनंतर 8 एकर शेतीवर त्यांचं काम सुरू झालं. मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास 15 ते 16 जिल्ह्यातील 1 लाख शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची रोपे पुरवण्याचं काम ते करतात. दैनंदिन कामकाजासाठी शिंदे यांच्याकडे आज 100 मजूर आहेत. कोरोना काळात कारखाने बंद असताना 100 मजुरांना सोबत घेऊन 4 कोटी रुपयांची त्यांनी उलाढाल केली आहे. रोप निर्मिती हा जो विषय येतोय तर आम्ही त्याच्याच याच्यातून म्हणजे एक प्रेरणा घेऊन आम्ही ते 2009ला नर्सरीची सुरुवात केली, जी की 1 गुंठ्यावर काम चालू केलं होतं आणि 10 शेतकऱ्यांसोबत घेऊन आम्ही ते काम करत होतो. पण आज एक 11 वर्षाचा कालावधी गेल्याच्या नंतर विदर्भ आणि मराठवाड्याच्या बॉर्डरला लागून असल्यामुळं जवळजवळ विदर्भाचे 6 ते 7 जिल्हे आणि मराठवाड्याचे 6 ते 7 जिल्हे असे 13-14 जिल्ह्यामध्ये आम्ही आज काम करतोय. आज त्याचा एक वटवृक्ष झाल्यासारखी परिस्थिती आहे. रोप निर्मिती हा जो विषय येतोय तर आम्ही त्याच्याच याच्यातून म्हणजे एक प्रेरणा घेऊन आम्ही ते 2009ला नर्सरीची सुरुवात केली, जी की 1 गुंठ्यावर काम चालू केलं होतं आणि 10 शेतकऱ्यांसोबत घेऊन आम्ही ते काम करत होतो. पण आज एक 11 वर्षाचा कालावधी गेल्याच्या नंतर विदर्भ आणि मराठवाड्याच्या बॉर्डरला लागून असल्यामुळं जवळजवळ विदर्भाचे 6 ते 7 जिल्हे आणि मराठवाड्याचे 6 ते 7 जिल्हे असे 13-14 जिल्ह्यामध्ये आम्ही आज काम करतोय. आज त्याचा एक वटवृक्ष झाल्यासारखी परिस्थिती आहे. IRCTCनं मुंबईमध्ये पॉड हॉटेलची सुविधा सुरू केली आहे. भारतीय रेल्वेच्या सहकार्यानं ही सेवा मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आली आहे. पॉड डिझाईन असलेलं भारतीय रेल्वेचं हे पहिलं रिटायरिंग हॉटेल आहे. भारतीय रेल्वे क्षेत्रातील हा पहिलाच प्रयोग असून तो मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर राबवला जातोय. पॉड हॉटेलची सुविधा मुंबईतील सेंट्रल रेल्वे स्थानकावरील पहिल्या माळ्यावर साकारण्यात आली आहे. IRCTCनं मुंबईमध्ये पॉड हॉटेलची सुविधा सुरू केली. काय वैशिष्ट्य आहेत या पॉड हॉटेलची जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पॉड हॉटेल जवळपास 3000 चौरस फुटामध्ये पसरलेलं आहे. महागड्या हॉटेल न परवडणाऱ्यांसाठी ही सुविधा आहे. पॉड हॉटेलची रचना एका कॅप्सूल हॉटेल प्रमाणे आहे. पॉड हॉटेलमध्ये फ्री वायफाय, लगेज रूम, टॉयलेट, शॉवर रूम, वॉशरूमचा समावेश आहे. 12 तासांसाठी 999 रुपये प्रति व्यक्ती भाडं आहे. 24 तासांसाठी प्रति व्यक्ती 1999 इतकं भाडं आहे. पॉड हॉटेल जवळपास 3000 चौरस फुटामध्ये पसरलेला आहे. पॉड हॉटेलची ही सुविधा मुंबईतील सेंट्रल रेल्वे स्थानकावरील पहिल्या माळ्यावर करण्यात आली. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज दयालकर यांनी. भारतामध्ये पहिल्यांदाच रेल्वे स्थानकामध्ये हॉटेल तयार करण्यात आलेलं आहे. ही गोष्ट तुम्हाला आश्चर्याची वाटत असेल, पण हो, भारतामध्ये पहिल्यांदाच रेल्वे स्थानकामध्ये हॉटेल तयार करण्यात आलं आहे. आता आपण बॉम्बे सेंट्रल स्थानकामध्ये बाहेरगावी जाण्यासाठी इकडे मेल्स उभे आहेत, त्याच्या अगदी बरोबर समोर
एक हॉटेल तयार करण्यात आलेलं आहे. त्या हॉटेलचं नाव आहे अर्बन पॉड हॉटेल. या हॉटेलमध्ये बाहेरगावच्या हॉटेलमध्ये जी पद्धत वापरली जाते ती पद्धत भारतामध्ये वापरली जाणार आहे. त्या हॉटेलमध्ये काय काय आहे आणि सुविधा कशा प्रकारे असणार आहेत ते आपण जाणून घेऊया. आता आपण अर्बन पॉडमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता आता आपण अर्बन पॉडच्या रिसेप्शन एरियामध्ये आहे. बघू शकता हा रिसेप्शन एरिया चांगल्या प्रकारे बनवण्यात आलेला आहे. तसंच इकडे एक झुंबर लावण्यात आलेला आहे. हा मोठा झुंबर आहे. तुम्ही बघू शकता या हॉटेलचं नाव पण आहे अर्बन पॉड. या हॉटेलचं नाव पॉड का ठेवण्यात आलं आहे हे आपल्याला जाणूनच घ्यायचं आहे. पण ह्या अगोदर इकडे याचं टॅरिफ किती आहे ते आपण बघून घेऊया. याचा टॅरिफ आहे तुम्ही बघू शकता की 12 तासाचं आणि 24 तासाचं अशा 2 प्रकारचे टॅरिफ आहेत. त्यामध्ये क्लासिक पॉड, एक्सक्लुझिव्ह लेडीज पॉड, प्रायव्हेट पॉड आणि डिफरंटली एबलेट असे 4 प्रकारचे पॉड आहेत. नो फूड आणि नो शूज म्हणजे पॉडमध्ये जाताना आपले खाद्यपदार्थ काही घेऊन जाऊ शकत नाही. तसेच शूजचाही वापर करू शकत नाही म्हणून आपण शूज काढलेले आहेत. आता आपण क्लासिक पॉडमध्ये जात आहे. आपण वरती जाऊया आणि बघूया कशा प्रकारे याची सुविधा आहे. आता आपण क्लासिक पॉडमध्ये जाणार त्या अगोदर आपल्याला याचं एंटर करायचं आहे. तुम्ही बघू शकता एक्सिस केल्याशिवाय हे आपण जाऊ शकत नाही. तर आता आपण हे एक्सिस केलेलं आहे. आता आपण आज जात आहोत. हा इकडचा आता आहे लॉन एरिया आहे. तिकडे पब्लिक बसू शकतात, बोलू शकतात. बघू शकता हा किती मोठा लॉन एरिया आहे. आता आपण हे पॉन्डमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता हे लाईनीमध्ये 12 पॉन्ड आहेत. याचे हे बघू शकता कारण की ही पद्धत पहिली जपानमध्ये केलेली होती. पॉन्ड म्हणजे काय? पॉन्ड म्हणजे छोट्याशा जागेमध्ये जास्तीत जास्त लोक राहू शकतात. मस्तपैकी बसू शकतो, झोपू शकतो. तर तुम्ही बघू शकता हे आता बंद केल्यानंतर पूर्णपणे ह्याला लॉकची सिस्टम आहे म्हणून सिक्युरिटी हे चांगल्या प्रकारे करण्यात आली आहे. म्हणजे हे कोणी उघडू शकत नाही. एक्सेस शिवाय ह्याला कोणी हात लावू शकत नाही. त्यामुळे एक्सेस आपल्या बरोबर पाहिजे म्हणजे आपण कुठेही बाहेर जाऊन येऊ शकतो आणि आपल्याला कसली चिंता राहणार नाही की आपलं सामान आणि हे कुठे काही जाण्याची. इकडे बघू शकता की लेडीजसाठी हे पॉड आहेत. 1 2 3 4 5 7 पॉड आहेत. हे लेडीजसाठी 7 पॉड आहेत. हे फक्त पॉड आहेत आणि हे फक्त इकडे लेडीजच राहू शकतात. बाकी इकडे कोणीही नाही हे करू शकत. आता आपण विकलांगच्या रूममध्ये जाऊन येऊया. बघूया तिकडे काय फॅसिलिटी देण्यात आलेली आहे. बघू शकता ही विकलांग लोकांसाठी रूम बनवण्यात आलेली आहे. फक्त इकडे पॉड नसून एक रूम आहे आणि एक फक्त मोठी गादी ठेवण्यात आलेली आहे. बघू शकता. तसेच यांना एक लॉकर देण्यात आलेला आहे इकडे जिकडे आपण आपल्या वस्तू ठेवू शकतो. आता आपण फॅमिली पॉडमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इकडे 4 पॉड आहेत. म्हणजे एका पॉडमध्ये फक्त एकच व्यक्ती राहू शकतो अशा त्यासाठी हे 4 पॉड ठेवण्यात आलेले आहेत. तुम्ही बघू शकता की 1 2 3 म्हणजे समोरासमोर आहेत म्हणजे आपण हे ओपन करून हे बोलू शकतो. हे बघू शकता तुम्ही 4 पॉड बनवण्यात आलेले आहे फॅमिली. आता आपण हे प्रायव्हेट पॉडमध्ये आलेलं आहे. याची जराशी कॉस्टिंग जास्त आहे पण ह्या प्रायव्हेट पॉडमध्ये काय आहे ते आपण जाणून घेऊया. आपण बघू शकता की आपण हे प्रायव्हेट पॉडमध्ये जराशी जागा मोठी आहे म्हणजे तिकडे आपण आपलं सामान ठेवू शकतो. त्याचं हा एक पॉड बघू शकता पॉड आहे. इकडे टीव्ही लावण्यात आलेले आहे. आपल्याला मनोरंजन बघायचं असेल काही कंटाळा असेल तर आपण टीव्ही लावू शकतो. तसंच तिकडे लॉकर देण्यात आलेला आहे. आरसा देण्यात आलेला आहे. तसंच चार्जिंग पॉईंट सर्व काही USB आहे ते सर्व. तसंच एक मधला बटन देण्यात आलेला आहे डोर लॉकचा ते तुम्ही बघू शकता. त्याच्याने आपण डोर लॉक करू शकतो, ओपन करू शकतो. आता आपण कॉमन बाथरूम बघूया कारण की सर्व पॉड म्हणजे क्लासिक असेल लेडीजसाठी वेगळं असेल तसेच हे प्रायव्हेटसाठी काय बाथरूमची सुविधा ते आपण बघूया. तर हे आहे बाथरूम सेशन तुम्ही बघू शकता. हे आहे वॉश बेसिन. इकडे हात धुवू शकतो. इकडे हँड वॉश आहे. सर्व काही चांगल्या पद्धतीचं आहे. चांगलं हे ते केलेलं हे बाथरूम आहे. आपण हे बाथरूम पण बघू शकता की इकडे चांगली सुविधा केलेली आहे आंघोळीसाठी, हात धुण्यासाठी, वॉशरूमसाठी सर्व तुम्ही बघू शकता. इकडे म्हणजे जे बाहेर मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जसं असतं तसंच इकडे सर्व सुविधा आहेत म्हणून सर्व लोकांना इकडे आनंद वाटत असेल. तुम्ही बघू शकता इकडे पण वेगळ्या फ्रेम्स लावण्यात आलेल्या आहेत. तर ही सुविधा चांगल्या प्रकारे झाल्यास मोठमोठ्या स्टेशनमध्ये अजून ह्या हॉटेलसारखे मोठे मोठे हॉटेल्स उभारण्यात येणार आहेत रेल्वेकडून. कॅमेरा पर्सन नित्यानंद नाईकसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. आणि आता आहे बातमी गुजरातमधून.
जोडप्याला पॅरासेलिंग महागात पडली आहे. समुद्रात जोडप्याच्या पॅराशूटचा दोर तुटला. गुजरातच्या दीवमध्ये ही घटना घडली. सुदैवानं मोठा अनर्थ टळलाय. व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. पॅराशूट हवेत उडताच ही दोरी तुटली. तुम्ही अनेकदा प्रत्यक्षात किंवा सोशल मीडियावर अशी साहसी गोष्ट पाहिली असेल, त्याचे व्हिडिओ पाहिले असतील. पॅराग्लायडिंग, पॅरासेलिंग, रोप जम्पिंग, स्काय डायव्हिंग यासारखे अनेक साहसी खेळ खेळले जातात. अनेकांना या साहसी खेळातून आनंद मिळतो, पण काही वेळा हेच खेळ जीवावरही बेतू शकतात. अशाच प्रकारच्या एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. व्हायरल होणारा हा व्हिडिओ पॅरासेलिंगचा आहे. व्हिडिओमध्ये एक जोडपं बोटीला दोरी बांधून पॅरासेलिंग करताना दिसत आहे. या दरम्यान पॅराशूटच्या मदतीनं हे जोडपं हवेत खूप उंच जातं, पण तेवढ्यात पॅराशूटची दोरी तुटते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ दीवच्या नागवा बीचचा आहे, जिथं गुजरातच्या जुनागडमधील एक जोडपं रविवारी सकाळी पॅरासेलिंग करण्यासाठी पोहोचलं होतं. अजित काथड आणि सरला काथड असं या पॅरासेलिंग करणाऱ्या जोडप्याचं नाव आहे. रविवारी सकाळी पॅरासेलिंगसाठी दीवच्या नागोवा बीचवर ते गेले. त्यांच्यासोबत हा अपघात घडला. हा संपूर्ण प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला. सुदैवानं दोघंही पाण्यातच पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईतील हवेचा दर्जा घसरला. हवेत घातक सूक्ष्म कणांचे प्रमाण वाढल्यानं कुलाबा, माझगाव, वांद्रे कुर्ला आणि मालाड इथली हवेची गुणवत्ता मंगळवारी अतिशय वाईट या श्रेणीमध्ये होती. या सगळ्या ठिकाणी बुधवारी देखील हवा अतिशय वाईट दर्जाची होती. मुंबईसह राज्यातील बहुतांश ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे. हवेचा वेगही मंदावलाय. राजधानी दिल्लीत वायू प्रदूषणामुळे संपूर्ण टाळेबंदी करण्याची तयारी असल्याची चर्चा सुद्धा असताना मुंबईकरांसाठी धोक्याची सूचना देणारी माहिती समोर येते. सोमवारी दक्षिण मुंबईतील हवा दिल्लीपेक्षा जास्त प्रदूषित होती. वाऱ्याचा मंदावलेला वेग आणि वाहनांमुळे वाढलेलं प्रदूषण या सगळ्याचा परिणाम दक्षिण मुंबईतील हवेवर झाला. सोमवारी दक्षिण मुंबईतील वायू प्रदूषणाचा AQI निर्देशांक 345 अंकांवर जाऊन पोहोचला होता. दिल्लीतल्या प्रदूषणाचा AQI निर्देशांक 331 अंक इतका होता. त्यामुळे मुंबईकरांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे. माझगाव, मालाड आणि BKCत प्रदूषण मोठ्या प्रमाणावर. हे सर्व भाग समुद्री किनारपट्टीचे आहेत. सफर या संस्थेच्या सर्वेक्षणात ही सगळी माहिती समोर आलेली आहे. डॉक्टर गुरफान बेग यांनी काय माहिती दिली ती ऐकणार आहोत. मुंबई की एयर क्वालिटी पिछले 2 दिवस से ओवरऑल पुअर की श्रेणी में चली गई है. इसका मुख्य कारण जो है वो ह्यूमिडिटी का बढ़ना है और जो लोकल हवाएं होती हैं उनकी गति बहुत स्थिर हो गई है. और अभी जो हवाएं चल रही हैं वो सतह से लेकर समुद्र की तरफ चल रही हैं. तो वहाँ का जो भी इमिशंस होता है, लोकल इमिशंस होता है, वो सारा इसके लिए रेस्पॉन्सिबल होता है. तो समुद्र के किनारे हैं या ऐसी जगह हैं जहां पर कि टेम्परेचर जो है कूलर रहता है बाकी शहरी क्षेत्रों के मुकाबले में, जैसे कोलाबा है, तो वहां पर एयर क्वालिटी ज़्यादा खराब होने की चांसेस रहते हैं. और वही अभी हो रहा है कि कोलाबा के अंदर एयर क्वालिटी वेरी पुअर में चली गई है. और जहां तक BKC चौक का सवाल है, वहां पर भी एयर क्वालिटी वेरी पुअर में है. उसका मुख्य कारण है कि वहां पे स्टेगनेंट ट्रैफिक और वेहिकुलर पॉल्यूशन सबसे ज्यादा है. मुंबईतील हवा दूषित झाली आहे आणि याचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत. थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईतील हवेचा दर्जा घसरलेला आहे. मुंबईतील हवा दूषित झाली आहे. हवेत घातक सूक्ष्म कणांचे प्रमाण वाढले आहे. हवेचा वेग देखील मंदावलाय. कुलाबा, माझगाव, वांद्रे कुर्ला संकुल अतिशय वाईट श्रेणीमध्ये हा सगळा परिसर आहे. सोमवारी दक्षिण मुंबईतील वायू प्रदूषणाचा AQI निर्देशांक 345 अंक इतका होता. दिल्लीतल्या प्रदूषणाचा AQI निर्देशांक 331 अंक इतका होता.
काही दिवसांपूर्वीच ग्लासगो इथं भरलेल्या जागतिक हवामान परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित देशांच्या दबावाला बळी न पडता भारतातील कर्बोत्सर्जनाची घट भविष्यात कधी होईल याची उद्दिष्ट जाहीर केली होती। ही उद्दिष्ट गाठताना स्वच्छ ऊर्जा निर्मिती, वाहनांनी होणाऱ्या प्रदूषणात घट आणि मुख्य म्हणजे कोणत्याही कारणांमुळे हवामानात दूषित वायू सोडण्याचे प्रमाण कमी करणे या आवश्यक गोष्टी आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी ही परिषद आटपून राजधानीत परत आले तेव्हाच दिल्ली महानगर क्षेत्राची अवस्था विषारी वायूंनी खचाखच भरलेल्या गॅस चेंबर सारखी झाली होती। आता तर दक्षिण मुंबई आणि राजधानी दिल्ली या दोन्ही ठिकाणच्या हवेची गुणवत्ता कमालीची घसरल्याचं शास्त्रीय चाचण्यांमधून दिसतंय। अर्थात यासाठी अशा चाचण्यांची देखील गरज नाही, याचं कारण प्रदूषित हवेमुळे हजारो मुले आणि त्यांचे पालक श्वसनाच्या विकारानं आजारी पडतात। त्यांचा खोकला थांबायला तयार नाही। प्रदूषित हवा सतत शरीरात गेल्यानं फुफ्फुसांचे आरोग्य कायमचे धोक्यात येण्याची देखील भीती आहे। आता दिल्लीपुरता तरी हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या सरकारनं टाळेबंदी लावायचीच असेल तर ती फक्त दिल्ली महापालिका क्षेत्रापुरती न लावता दिल्ली महानगर क्षेत्रातील समाविष्ट व्हायला हवी अशी विनंती केली। ती योग्यच आहे। गेल्या काही वर्षांमध्ये हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यांमधला फार मोठा भाग दिल्ली महानगरांमध्ये आला। त्यांचा विचार केल्याशिवाय दिल्लीचा कोणताही प्रश्न सुटू शकत नाही। शेतातील राब जाळल्यामुळे होणारे राजधानीतील प्रदूषण केवळ 10% असून 75% प्रदूषण वाहतूक आणि पर्यावरणीय नियम न पाळणारे उद्योगधंदे यांच्यामुळे होते, असे महत्त्वाचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय। असं असेल तर केंद्र आणि राज्य सरकारांना केवळ शेतकऱ्यांकडे बोट दाखवून या प्रश्नापासून पळ काढता येणार नाही। दिल्लीतील प्रदूषणाचा प्रश्न नवा नाही, तो गेल्या दशकभरात क्रमाक्रमाने अधिक उग्र होत चाललाय असं न्यायालयाचं म्हणणं आहे। दिल्लीत आजही जी कार्बनची काळी आणीबाणी अवतरली आहे तिच्यापासून केवळ महामुंबईच नाही तर महापुणे इतर महानगरे देखील फारशी दूर नाहीत। दिल्ली बहुत दूर आहे असं म्हणत आपण आज बेसावध राहिलो तर उद्या शहरी महाराष्ट्रावर हे गंभीर संकट कोसळू शकतं। नवी दिल्लीतल्या प्रदूषणाची कारणे काय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। नवी दिल्लीतल्या प्रदूषणाची कारणे आहेत। दरवर्षी दिल्लीत हिवाळ्यामध्ये प्रदूषणामध्ये वाढ होते। हंगाम संपल्यानंतर आसपासच्या हजारो एकर शेतावर पराठ्या जाळल्या जातात। पराठ्या जाळल्यानं मोठं प्रदूषण होतं। पराठ्या न जाळता त्याचा पर्याय शोधण्यावर विचार करावा लागेल। पर्यायपूरक वापर करण्याची गरज आहे। लाखो वाहनांमधून होणारे कर्बोत्सर्जन वाढते। प्रदूषित हवेमुळे श्वसनाच्या विकारानं नागरिक त्रस्त आहे। लाखो वाहनांमधून होणारे वाढते कर्बोत्सर्जन, केंद्र सरकारनं तातडीनं बैठक घेण्याचे सर्वोच्च न्यायालयानं आदेशही दिले। पराठा जाळल्यामुळे राजधानीतील प्रदूषण केवळ 10%, 75% प्रदूषण वाहतुकीमुळे। पर्यावरणीय नियम न पाळणारे उद्योगधंदे जबाबदार आहेत। सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं। प्रदूषणाचा प्रश्न गेल्या दशकभरात क्रमाक्रमाने अधिक उग्र होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी करवाल खेरी इथं 340 किलोमीटरच्या पूर्वांचल द्रुतगती महामार्गाचं उद्घाटन केलं। पूर्वांचल द्रुतगती महामार्गाची लांबी 341 किलोमीटर आहे। लखनौ जिल्ह्यात लखनौ सुलतानपूर राष्ट्रीय महामार्ग हा क्रमांक 731 वरील चौदसराय गावापासून सुरू होतो आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 31 वर उत्तर प्रदेश बिहार सीमेच्या पूर्वेला 18 किलोमीटरवर असलेल्या हैदरिया गावापर्यंत जातो। हा द्रुतगती महामार्ग 6 पदरी आहे। भविष्यात त्याचे 8 पदरीकरण करता येईल। सुमारे 22,500 कोटी अंदाजित खर्च करून निर्माण करण्यात आलेला हा पूर्वांचल द्रुतगती महामार्ग उत्तर प्रदेश राज्याच्या पूर्व भागाचा विशेषतः लखनौ, बाराबंकी, अमेठी, अयोध्या, सुलतानपूर, आंबेडकर नगर, आजमगड, महू आणि गाझीपूर या जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देईल। द्रुतगती महामार्गावर सुलतानपूरमधील कुरेभर गावाजवळ 3.2 किलोमीटर लांबीची धावपट्टी तयार करण्यात आली आहे। सुखोई आणि मिराज ही लढाऊ विमाने फ्लायपास्ट या ठिकाणी करू शकतील, उतरू शकतील।
पूर्वांचल द्रुतगती महामार्गाचं उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणी काय काय घडलं हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। पूर्वांचल द्रुतगती महामार्गाचं उद्घाटन झालं तेव्हा लखनौ सुलतानपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदराय गावापासून सुरू होतो। चौदसराय गावापासून हा सुरू होणारा महामार्ग आहे। उत्तर प्रदेश बिहार सीमेच्या पूर्वेला तो संपतो। 18 किलोमीटरवर असलेल्या हैदरिया गावापर्यंत हा महामार्ग जातो। हा द्रुतगती महामार्ग 6 पदरी इतका आहे। सुमारे 22,500 कोटी अंदाजित खर्च आहे। द्रुतगती महामार्गावर सुलतानपूर जवळ 3.2 किलोमीटर लांबीची धावपट्टी आहे। धावपट्टीवर सुखोई आणि मिराज ही लढाऊ विमाने उतरू शकणार आहेत। उत्तर प्रदेशात पूर्वांचल एक्सप्रेस वेवर वायुदलाचा एअर शो पार पडला। महामार्गावर वायुसेनेची युद्ध प्रात्यक्षिक पाहायला मिळाली। पूर्वांचल महामार्गावर उतरलेलं मिराज 2000 हे आकर्षण ठरलं। भारताच्या संरक्षण सिद्धतेला यामुळे नवं यश मिळालं। मिराज पाठोपाठ AN-32 हे विमान देखील उतरवलं गेलं। महामार्गावर लष्कराची आपत्कालीन प्रात्यक्षिक पार पडली। युद्धकाळामध्ये नागरी वस्तीत भारताची संरक्षण सिद्धता वाढलेली आहे। महामार्गावर वायुसेनेची युद्ध प्रात्यक्षिक होती। महामार्गावर विमानात इंधन भरणा केला गेला। सुलतानपूर वायुसेनेच्या हवाई कसरती या ठिकाणी पार पडल्या। C-130 जेचं टचडाऊन यावेळी या ठिकाणी झालं। माजी सैन्य अधिकारी हेमंत महाजन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। पूर्वांचल एक्सप्रेस हायवे जो आहे हा पूर्वांचल म्हणजे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागामध्ये वरच्या भागामध्ये आहे आणि हा जी भारत चीन सीमा आहे तिथून खूप जवळ आहे। जर भारत आणि चीनचं युद्ध झालं किंवा इव्हन भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं किंवा दोन्ही देशाशी एकत्र युद्ध झालं तर आपल्या हवाई दलाचा मोठा वापर केला जातो। या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे। इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज।